नमस्कार मंडळी. समर्थ रामदास भाग 2. मी सौ श्रेयसी कर्वे. कालच्या भागामध्ये समर्थ रामदासांनी तीर्थाटन केल्यानंतर त्यांची जीवनदृष्टीच बदललेली आपण पाहिली. तीर्थयात्रा संपल्यानंतर एकदा आपल्या मातोश्रींचे दर्शन घेण्याची त्यांना इच्छा झाली, म्हणून ते जांब या आपल्या गावी आले. द्विजांनी सावधान म्हणतात समर्थ घरातून निघून गेल्याला आता 24 वर्ष झाली होती. त्यांची आई अगदी थकली होती. आत्तापर्यंतचं आयुष्य पुत्रवियोगाने रडत रडतच काढल्यामुळे त्या माऊलीची दृष्टी जाऊन तिला आता अंधत्व आलं होतं. अशा स्थितीत समर्थांनी आई मी नारायण आलो आहे असं म्हणतात तिने नारायणाला मिठीच मारली. समर्थांच्या हस्तस्पर्शाने तिची दृष्टी परत आली. तेव्हा तर तिच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावरच उरला नाही. ती म्हणते, अरे नारायणा, तू काही भूतचेष्टा शिकलास की काय? लहानपणापासून नाहीतरी पिशाच्यासारखा हिंडतोस, मध्येच गुप्त होतोस, मध्येच प्रकट होतोस. ही सारी भूतचेष्टाच नाही तर काय? तेव्हा रामदास स्वामी आपल्या आईला म्हणाले की होय आई, मला एक भूत कायमचे लागले आहे आणि ते भूत अद्भुत आहे. सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय तेची भूतगे माये. तेव्हा समर्थांच्या आईला त्यांची योग्यता कळली. ती म्हणते, नारायणा, तू माझ्या कुशीमध्ये जन्म घेऊन माझा उद्धार केलास. तू अवतारी पुरुष आहेस. आता जगाचा उद्धार करण्यासाठी संचार करण्यास तू मोकळा आहेस. समर्थांनी मातेची आज्ञाप्रमाण मानली आणि जांभेहून निघून ते कृष्णेच्या परिसरामध्ये येऊन दाखल झाले. याच भागात शिवछत्रपतींचे स्वराज्य स्थापनेसाठीचे काम जोरात चालू होतं. याच शुभकार्याला पूरक असं देवाधर्माचं काम आपण याच भागात चालू करावं, याच विचारानं आपल्या पुढील कार्यासाठी समर्थांनी हाच भाग निवडला. चाफळच्या कर्मभूमीपासून समर्थांनी आपल्या नवीन शिकवणुकीला प्रारंभ केलेला दिसतो. आता समर्थांनी केवळ ईश्वरावर भार न घालता माणसांनी करायच्या प्रयत्नावर सारा भर दिलेला दिसतो. स्वधर्माचे रक्षण करायचे असलं तर स्वधर्माचा अभिमान धरणारा सामर्थ्यशाली राजा पाहिजे, आणि तसा राजा असेल तर जनतेनेही त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राज्ये ही शक्तीच्या जोरावरच उभी राहतात. ही शक्ती समाजातील माणसे एकत्र आल्याने निर्माण होते. त्यासाठी समुदाय करावा लागतो. असा समुदाय निर्माण करण्यासाठी समर्थांनी पुढील आयुष्य वेचलं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. आणि म्हणूनच ते म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. समर्थ रामाचे उपासक होते. त्यामुळे त्यांनी रामाचा साक्षात्कार घडवून आणणाऱ्या मारुतीची जागोजागी स्थापना केलेली आपल्याला दिसते. कराडजवळच्या शहापूरच्या डोंगरावर त्यांनी स्थापन केली तो पहिला मारुती. त्यानंतर उमरज, शिराळे, मसूर, पारगाव असे 11 ठिकाणी त्यांनी मारुती स्थापले. चाफळला रामाचं मंदिर बांधलं. या देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी हिंदू राजांनी जशी इनामं दिली तशी विजापूरच्या मुसलमान बादशहाने सुद्धा त्यासाठी इनाम दिलं. स्वामींना चाफळचे खोरे फार पसंत होते. तिथेच त्यांनी कायमचा निवास केला. प्रपंच परमार्थाचा बोध इथे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे लोकांना केला. त्यामुळे ज्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन होई ते स्वामींचे शिष्य होत. पुरुषांबरोबर स्त्रियांचाही त्यांच्या शिष्यांमध्ये समावेश होता. कल्याण हा त्यांचा पट्टशिष्य, तर अक्काबाई आणि वेणूबाई अशा शिष्या. सर्व जातीचे स्त्री पुरुष समर्थांच्या शिष्यगणामध्ये होते. त्यात मुसलमान फकीरही होते. हा हिंदू, हा मुस्लिम हा भेद नव्हता. त्यात त्यांना योग्य वाटला की त्या शिष्याला ते मठस्थापनेला उद्युक्त करत. महाराष्ट्रामध्ये
विशेषतः वाईपासून कोल्हापूरपर्यंत समर्थांच्या प्रेरणेने अनेक मठ निर्माण झाले. चाफळचा मठ हे त्यांचं आदिपीठ होतं. समर्थ मोक्ष हेच एकमेव साध्य मानित, पण त्यांची धारणा थोडी निराळी होती. त्यांच्या मते ज्यांचं ऐहिक जीवन नीट नाही त्यांचे परत्रही नीट असू शकत नाही. प्रपंच नेटकाकरीतच परमार्थ साधावा असं त्यांचं म्हणणं होतं. प्रपंच करावा नेटका असं त्यांनी म्हटलंच आहे. त्यांच्या मते प्रपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी सावधानता असावी. रिकामा क्षण दवडू नये. प्रत्येकाने भरपूर कष्ट करायला हवेत. यत्न तो देव जाणावा असं समर्थांचं सामान्य जनांना सांगणं आहे. परिस्थितीनुसार त्यांनी राम हे उपास्य दैवत ठरवलं, पण तो रामही कसा ते पाहूया उद्याच्या भागात.